दादा तुम्ही गोव्यामध्ये कधी आलात? आमच्या ही 6वी 7वी पिढी आहे म्हणून आम्ही कुठले मायग्रेट इथे झालेलो नाही. अच्छा. आम्ही इथलेच मुळाचे, आम्ही गोव्याचेच आहोत. पण इतिहास असं सांगतो की आता तुम्ही देशस्थ म्हणता, कोकणस्थ म्हणता, सारस्वत म्हणता, तसे आम्ही जे आहोत ना ते पद्ये समाजाचे लोक. अच्छा. आमच्यात पद्ये म्हणून आहे. पण आमचं असं हे आहे की शोध लावलाय की वी आर मायग्रेटेड फ्रॉम पर्शिया. फ्रॉम पर्शिया? हो. पण जे कोकणस्थ इथे आले हे सगळे महाराष्ट्रातनं इथं आले. हे जी लोक आहे, कारण ह्यांची देवी आहे अंबेजोगाई. हा, अंबेजोगाई. अंबेजोगाईला ते जोगेश्वरीला आपली देवी मानतात. तेव्हा काय ते गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणात मंदिरं होती. अच्छा. आणि त्या मंदिराची पूजा करायला कोणी नव्हता, कारण इथली सगळी देवस्थानं ही जागृत देवस्थान आहे. अच्छा. म्हणून ह्या लोकांना पुजारी म्हणून आणले. ह्या गोष्टीला 700-800 वर्ष होती. आपण कुठे आलो? मंगेशी मंदिरात. मंगेशी मंदिरात. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे मंदिरं बघितले त्यातलं सर्वात सुंदर रंगकाम केलेलं आणि असं परिसर पण एवढा स्वच्छ आणि असं एकदम शांत वाटणारं हे मंदिर आहे. आणि हे गोव्यात आहे. गोव्यात आहे हे मंगेशी मंदिर. ऍक्च्युली सगळ्या मंगेशकर लोकांचं कुलदैवत आहे. लता मंगेशकरांचं हो, भारतरत्न लता मंगेशकरांचं कुलदैवत आहे हे. हा जो तू ब्लू कलर म्हणतोय तो खरं तर गोव्यातल्या बऱ्यापैकी मंदिरांना असे पेस्टल कलर्सच मारलेले दिसतात. मला वाटतं थोडंसं पोर्तुगीज इन्फ्लुएन्स आहे सगळ्या कलर्स वरती. आपण जे सप्तकोटेश्वराचं मंदिर बघितलं त्याच मंदिरासारखं ह्याला पण बघ गाभाऱ्याच्या वर. तर हे शिखर त्याच्यावरची ती एक छोटीशी खोलीच आहे. ह्याला ऍक्च्युली आपल्याकडे नाव नाही, कारण सगळ्या मंदिरांच्यात हे नसतं. गाभारा असतो, मंडप असतो, कळस असतो. हे सगळ्या मंदिरांना असतो. असं म्हणतात की हे चर्च सारखं दिसावं म्हणून असं केलं होतं, पण असं नाहीये. कारण आता आपण गोव्यातली चर्च पण जाता येता आपल्याला दिसतात ती बघ, ती समोरून फ्लॅट असतात. आता ह्या पण मंदिराची अजून एक मजा अशी आहे सप्तकोटेश्वरासारखीच की हे मंदिर इथे नव्हतं. मंगेश आधी कोर्टालिमला होता, साऊथ गोवा, वास्कोच्या जवळ. पण पोर्तुगीजांचं जेव्हा आक्रमण व्हायला लागलं तेव्हा तो पण तिथून पिंड तिथून उचलून इकडे आणली गेली. शांतादुर्गा पण वेगळीकडची आहे, म्हाळसा देवी पण वेगळीकडची आहे. पण हे सगळे मेन मंदिर आता तुला पोंड्यामध्ये दिसतील. का सांग? का? कारण तो शिवाजी महाराजांच्याकडे होता. हा भाग आधी आदिलशहाकडे होता, बिजापूरची डायनेस्टी जी म्हणतात त्यांच्याकडे होता. आणि नंतर 1500-1600च्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी हा भाग घेतला आणि इथे सगळ्या मंदिरांना आश्रय दिला. त्याच्यामुळं गोव्याची सगळी मंदिरं महत्वाची ही ह्या भागामध्ये फोंडा तालुक्यामध्ये आहेत. आणि मी फोंडाला आपण असं जसं एंटर करतो जरा फील पूर्ण वेगळा होऊन जातो गोव्यामधला ना. तर असं वाटतं की काहीतरी असं कोकणातलं किंवा आपलावाला फील आपल्या लोकांच्या आलं तसं वाटतं, फील येतं तरी. हा एरिया शिवाजी महाराजांनी खूप वर्ष आपल्याकडे ठेवला होता. त्याच्यामुळं इथे मंदिर कल्चर ह्या एरियामध्ये हिंदू कल्चर, मंदिर कल्चर जास्त आहे, टिकून राहिले. जास्त आहे म्हणण्यापेक्षा होतं सगळीकडे. मराठी कोकणी बोलणारे भरपूर आहेत ज्यांना मराठी पण येतं. पण ह्यांचं कोकणी हे कर्नाटकाच्या कोकणी भाषेसारखं नाहीये. हे महाराष्ट्रातल्या कोकणी भाषेला सिमिलर जाणं आपल्याला कळतंय बघ. तर त्यामुळे इथे ह्या एरियामध्ये मंदिरं जी टिकून राहिली आहेत ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे टिकलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे त्या महान माणसाचं एवढं म्हणजे काय ना कर्तृत्व आणि कसं देणगी आपल्यासाठी. खरंच नाही देव आहे तो. मला तरी असं शिवाजी महाराज हे एक वेगळं म्हणजे मंदिरात ठेवण्यासाठी असं म्हणून नाही, पण देव माणूस. शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात राज्य करत होते अशा वेळी गोव्यामध्ये प्रचंड प्रमाणात पोर्तुगीजांचा त्रास सुरू होता. आणि पोर्तुगीजांनी हिंदू लोकांना सळो की पोळो करून सोडलं होतं. एक त्यांनी पोर्तुगालमध्ये कायदा काढला होता इक्विजिशन म्हणून. तुम्ही इथे राहणार असाल तर तुम्हाला तुमचा धर्म बदलावा लागेल, नाही तर तुमची जी जंगम मालमत्ता आहे ती मालमत्ता सरकार जमा होईल. अशा वेळी गोव्यातनं बरेच लोक शिवाजी महाराजांकडे ही तक्रार घेऊन गेले. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी एक निर्णय घेतला की आपण गोव्यात जाऊ. आपलं सगळं सैन्य जे होतं, जवळजवळ 30,000 सैन्य होतं, ते आज फर्मागुडीवर जे GEC आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे एक प्रचंड मोठं पठार आहे. त्या पठारावरती आपलं सैन्य आणून त्यांनी तळ ठोकला. आणि फोंड्यावरनं कोटवाडा हा फक्त 4 किलोमीटर एरियामध्ये आहे. तर शिवाजी महाराजांनी त्या जागेवरनं
आदिलशहाला एक फरमान पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं फरमान त्यांनी धुडकावून लावलं. तर नाही, मी किल्ला खाली करणार नाही, कारण त्याला पोर्तुगीजांचं पाठबळ होतं. शिवाजी महाराजांनी कोटा किल्ल्यावरती आक्रमण केलं, पण पोर्तुगीज ऐनवेळी त्यांच्या मदतीला आल्यामुळे आदिलशहाच्या शिवाजी महाराजांना ते युद्ध गमवावं लागलं. शिवाजी महाराज परत गेले, पण शिवाजी महाराजांच्या मनात एक खंत होती की मला हा कोट किल्ला हा जिंकून घेतलाच पाहिजे. गोव्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिज्युअल आणि माहितीची मेजवानी असणार आहे, कारण व्हिडिओमध्ये आम्ही पुढे त्या मंदिरात गेलोत की ज्या मंदिरावरून गोव्याचं नाव गोवा हे असं पडलं. पण तोवर आपण मंगेशी मंदिरातल्या कॅन्टीनमध्ये काय काय मिळतं ते एकदा बघून घेऊयात. म्हणजे मी फर्स्ट टाइम मंदिराच्या आतलं कॅन्टीन मध्ये जाणार आहे आणि कॅन्टीन असं लिहिलेलं आहे, प्रसादालय आणि काय आहे, कॅन्टीन आहे. कॅन्टीन टायमिंग 7 ते 8. ब्रेकफास्ट टाइम संपणार त्याचं लवकर. सो कुपन घेतलेले आहेत आम्ही आणि ते मस्त कुपन सर्व्हिसेस आहेत आणि जागा खूप स्वच्छ आहे, खूप म्हणजे खूप स्वच्छ आहे. फ्लोरिंग एवढं साफ आहे ना, मस्त. म्हणजे जसं मंदिर बाहेरनं साफ आणि सगळं सुंदर वाटलं तसंच कॅन्टीन पण तेवढंच छान आहे. छान. त्याने तिथे प्लेट्स पण किती छान स्वच्छ ठेवले आहेत, चमचे वेगळीकडे पण ते पण स्वच्छ. त्याचं उगाच कुठेतरी चमच्याला डागच आहेत असेच धुवून ठेवलेत असं नाहीये, छान ठेवले. घरापेक्षा स्वच्छ मला ही जागा वाटते, जेन्युइनली सांगतो. एवढी उपमा दिली आहे जागेला, तर आपण जरा उपमा खाऊनच चालू करूया. हो, छान आहे. छान. खोबरं घातलंय. आपण कोकणात आलोय. हा उपमा नाही, हे उपपीठ आहे. हे उपपीठ आहे. क्वालिटी पण काय, आल्याची चव छान लागते, हो, मिरचीची चव लागते, उडदाची डाळ छान त्यांनी फ्राय केलेली ती. जो रवा पण त्यांनी जो भाजलाय असा तो तुम्हाला एकत्र दिसतो, पण जेव्हा तो तुम्ही खाताय ना तो छान सुटतो अख्खा त्याच्यामध्ये. जेव्हा पुन्हा मंगेशीच्या दर्शनाला आलो देवाच्या, त्या कॅन्टीनात मिळतोच आहे. त्यामुळे याला माझ्याकडनं जेन्युइनली मिळतो आहे सगळं विचार करून. ऑफिशियल थम्सअप आहे, छान आहे, टॉप आहे हे. आता शिऱ्याची चव. शिऱ्यामध्ये हे बघ, लवंग बघ. मला लिटरली वाटतंय की मी गोव्यात नाहीये. गोडवा पण माफक आहे, आवडलाय मला शिरा. आणि मनुका म्हण, बाकी याचं लवंग म्हण. लवंग तर भरपूर टाकली आहे मस्त वाली. लोक वेडी होतील. खानावळीत आपण लवंग घातलेला शिरा देऊयात का? प्लीज दिला पाहिजे, त्यासाठी मी लडाखला येईल. मी लडाखला परत जाणारच आहे. तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला एक लडाखची ट्रिप हवी आहे का ह्यांनी अरेंज केलेली, की ज्याच्यामध्ये आपण सगळे बोलून लडाखला जायचं. कमेंट करून सांगा, आपण नक्की प्लॅन करू. आणि त्या लडाखला आपण वडापाव मिसळपाव खाऊच, पण त्याच्याबरोबर मोमो थुक्पा पण स्पेशली स्वतः बनवून खाऊयात. प्लीज लवकर सांगा, कारण मला जायचं आहे. तुम्ही होला तर पटकन तुमच्यावर निघूया. पोहे 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 ना सकाळी बनवले. हे मे बी सकाळी जे लोक खरंच लवकर येतील त्यांना मस्त मिळेल, कारण चव छान आहे, तडतडीत झाले जातात ते कोरडे. आता ते तसेच राहतात, खूप तेल आहे याच्यात. हे तसं नाहीये, खूप तेल आहे. पोहे वी कॅन अवॉइड, आय फील. मानस हे पोहे खूप छान आहेत. त्याने कॉर्नर बघितलं मला. कसं तिकडनं हाऊस विचारतोय, खरंच छान आहे खाऊ का असं म्हणून इशारे करून विचारतोय. पण बरं काय ना, जरी आम्हाला पोहे आवडले नसले तरी ग्रुप असल्यामुळे ते सपणार आहेत. मेदूवडा छान आहे ना, क्रंची एकदम आणि तेलकट नाही. ओ हो हो, असा तुटला ना मेदूवडा. हा तेलकट नाहीये, बिलकुल पण तेलकट नाहीये. वरून क्रंची आहे पण तेलकट नाहीये. छान आहे, हो, नॉट बॅड. साऊथ इंडियन साला स्टाईल नाहीये. इवन महाराष्ट्रीयन जे सांबार मिळतो तसं पण नाहीये, हे वेगळंच आहे. पण मसाला छान आहे, पण जे आहे ते छान लागतंय. गुड मसाला सांबार आहे. इडली पण सॉफ्ट आहे. सांबार मध्ये बघ ना तू, भाज्या केवढ्या आहेत, वांग पण आहे त्याच्यात. सांबार नाही, भाजी आहे कुठली तरी, घरगुती एकदम सांबार आहे. एकदम हा बिलकुल हॉटेलला नाहीये. हो, आता मी कॉफी पिणार आहे. हे पण एकदम बेस्ट कॉम्बो आहे खायला तुम्हाला. छान आहे, छान, स्ट्रॉंग आहे. नेसकॅफे नाही आहे ही, इन्स्टंट कॉफी आहे ही, नेसकॅफे नाही आहे. दिस इज व्हेरी गुड. कॉफी ऑल्सो नाईस. म्हणजे मी सांगतो तुम्हाला, हा खरंच खूपच छान ऑप्शन आहे जर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे मंगेशीच्या जवळ. गौड सारस्वत ब्राह्मण लोकांचं हे कुलदैवत आहे. हो हो हो, त्याच्यामुळे ते सगळे येत असतात. तर मला या दोन्ही गोष्टींना जेन्युइनली द्यायचं आहे ऑफिशियल गोल्ड ऑन थम्स अप. माझं देवघर तुम्हाला दाखवतो मी. त्या देवघरात जो माझा देवारा आहे तो 500 वर्ष जुना आहे.
आणि मी गजानन महाराजांचा भक्त आहे. आणि चिंतामणी, आतमध्ये चिंतामणी आहे थेऊरचे, हे माझे 2 देव. हा एक्झॅक्टली ते असं तशी मेघ, याला मेघडंग 6 अँगल्स. दिस इज 1 पीस, 10 अवतार. हे जे पेंटिंग आहे ना, हे त्या काळचं पेंटिंग आहे. हा, मी अजून बदललेलं वगैरे नाही. हे सगळे 10 अवतार. हा शेवटी कलंकी सुद्धा आहे आणि हा एका पीस वरती आहे. हे तर अनमोलच आहे. आणि हे झाडाच्या डिंकापासून बनवलेलं आहे. दीज आर नॉट पेंट्स. कालांतरी शिवाजी महाराजांचं निधन झालं. संभाजी महाराजांना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा संभाजी महाराजांनी याच्यात जातीनं लक्ष घातलं. येसाजी कंक हे जे संभाजी महाराजांना भेटले, येसाजी कंकांनी एक योजना आखली आणि या कोट किल्ल्यावरती त्यांनी धडक दिली आणि युद्ध झालं. आणि त्या युद्धात तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. अरे वा. पण एक गंमत अशी आहे, तो कोट किल्ला जो आहे ना, तो एकदम खाली आहे, एकदम जमिनीवरती आहे. तर संभाजी महाराजांनी काय एक योजना आखली की हा जर किल्ला आपण कुठल्या डोंगरावरती ठेवला नेऊन, तर तिथून आपल्याला चांगला कारभार करता येईल आणि कोणाचा हल्ला होणार नाही. म्हणून संभाजी महाराजांनी संपूर्ण कोट किल्ला पाडला. अच्छा. आणि ते दगड मर्दनगड म्हणून तिथे वरती आहे, त्या मर्दनगडावरती चढवले. आणि संभाजी महाराजांच्या हयातीत संभाजी महाराजांनी आजपर्यंतच्या इतिहासात बांधलेला एकमेव किल्ला हा मर्दनगड. संभाजी महाराजांनी कुठलाच किल्ला बांधला, एकच मर्दनगड बांधला. आणि त्या मर्दनगडावर त्यांनी येसाजी खुपरीकर म्हणून हा गडाचा प्रमुख नेमला. मंदिरं सगळी सुंदरच आहेत. बघितली समोर तळी आहे आणि मंदिर आहे. प्रत्येक मंदिराला रोमन स्टाईलचा दीपस्तंभ आहे. की तू एक बघशील, इथली जी काही मंदिरं आहेत ती आधी एका वेगळ्या गावात होती. अच्छा. आणि नंतर ती मंदिरं परत रिलोकेट करून फोंडा जो एरिया आहे त्या एरियामध्ये नवीन स्थापित केली. हे शांतादुर्गा मंदिर. हे जे मंदिर आहे हे छत्रपती शाहू महाराज साताऱ्याचे यांच्या आदेशानुसार बांधलं गेलेलं मंदिर. सो ही कुळदैवता आहे GSB लोकांची. अच्छा. मग ते होतं तुझं सारस्वत आणि ब्राह्मण लोकांचं, आणि हे आहे GSB. त्याचा पण GSB लोकांची रिसेम्बलन्स आहे. इथले जे गोमांतक लोक जे होते ते पोर्तुगीज आक्रमणापासून आपले देव वाचवत पर्यंत पोहोचले आणि इथे त्यांनी त्यांची मंदिरं सगळी स्थापित केली. फोंडाला जास्त दिसतं आपल्याला. ही पूर्ण स्टाईल मला वेगळी वाटते ना. सो ही इंडो युरोपियन आर्किटेक्ट म्हणतात किंवा इंडो पोर्तुगीज आर्किटेक्ट म्हणतात. अच्छा. सो साधारण 1700च्या इरामध्ये हे सगळं बांधकाम झालं कालखंडामध्ये. काय सुंदर मंदिर आहे ग हे. म्हणजे ह्याचं तर पूर्ण स्ट्रक्चरच छान आहे. म्हणजे जे कौल पण एकदम त्रिकोणी जरा चायनीज वाला फील पण येतोय थोडा. तो पाठीमागे बघितला तर तो जो म्हणालीस ना मगाशी तू, की प्रत्येक मंदिराला आहे, म्हणजे त्याला तो थोडासा कोकणी टच पण आहे, थोडासा पोर्चुगीज आर्किटेक्चरचा पण फील पण आहे. आणि सगळ्या मंदिरांच्या बाजूला ग्रीनरी आहे. हो रे एकदम. इथे पण बघ, मागे तो डोंगर आहे. हो. डोंगराची झाडं आणि ती त्याला कॅनोपी एक बनवून दिली. लोकेशन तर सगळं सुंदरच आहे. लोकेशन आणि शांत वाटतं पहिलं सगळ्या मंदिरांमध्ये आल्यावरती, आणि छान वाटतं. खूपच छान आहे. आणि शांतादुर्गाचं आपण जे दर्शन बघितलं तर मिरर मधनं ते त्यांनी जे केलं, काय मस्त काय आपल्याला टायमिंग मिळाला आपल्याला यार खरंच. एकदम. स्ट्रेटच्या स्ट्रेट ती लाईट गेलेली एकदम. शांतादुर्गाच्या हातामध्ये 2 असे माणसं होती लहान फोटो लहान. जे बाहेर फोटो प्रतिमा जी आहे ते त्याच्यामध्ये काय आहे? शांतादुर्गा असं म्हणतात की विष्णू आणि शंकराचं खूप भयानक युद्ध सुरू होतं. त्याच्यामुळं पूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल अशा भीतीने
ब्रह्मानी पार्वतीला रिक्वेस्ट केली हा. की तू ह्याच्यामध्ये पड आणि हे थांबव. सुलाकरांची. तेव्हा दुर्गेच्या रूपामध्ये पार्वती आली हा. आणि पार्वतीने त्या दोघांना वेगळं केलं आणि ते भांडण थांबवलं. ओ. त्याच्यामुळे आज जी मूर्ती आहे म्हणून एकतर ती शांता दुर्गा, कारण नाहीतर peaceful. दुर्गा ऍक्च्युली हो दुर्गा रुद्र अवतार आहे. रुद्रावतार असतो, पण तिने इथे शांत ह्याचं रूप घेतलं म्हणून ती शांता दुर्गा आहे. आणि तिच्या उजव्या हातामध्ये विष्णू आहे आणि डाव्या हातामध्ये शंकर ओ. आहे. आणि त्यांनी असं म्हणतात की ते साप आहेत, हा. पण आपण बघितलं तेव्हा त्यांना तशी मूर्ती लहान हा, बाळाच्या लहान बाळांचं काय की मूर्तीसारखं दोन आणि भांड्या तर बाजूला गेलाय. हा, त्यांना चला पहिले असं भांडणं बंद करा. आणि हा मस्त केलं खरंच, एकदम. ते खूपच छान आहे. आणि मला ते हे पण बरं काय वाटतं ना की आपल्याकडे ह्या सगळ्या स्टोऱ्या छोटी स्टोऱ्याच आहेत, कोणी काय खरं बघायला गेलं नव्हतं, पण या स्टोऱ्या एवढ्या ह्युमनली करून टाकतात ना हो. की ते देवाला पण कुठेतरी आपल्या काय बघतो की अरे आपल्यातला माणूस आहे, आपल्यातला कुठेतरी माणूस आपला तो आहे. भांडण होतं हो. त्याच्यावर भांडण होत असणार. हो. नशीब. तर ही सगळी मंदिरं नवीन आहेत. शांतादुर्गेचं जे मंदिर बांधलेलं आहे हो. ते सुंठणकर नावाचे एक गृहस्थ, ते महाराष्ट्रातले सावंतवाडीचे, आणि ते शाहू महाराजांच्या दरबारात पंतप्रधान पदावरती पोहोचले. त्यांना मंत्रीच म्हणायचे. तर त्या माणसांनी ही देवळं इथे उभी केलेली आहेत. आणि पोर्तुगीजांनी असा इतिहास आहे, एका रात्रीत 460 देवळं एका रात्रीत जमीनदोस्त केलेले इतिहासात आहे. नवीन आहेत हो. म्हणजे नंतर नंतर पहिली बांधलेली, हा. ओरिजिनल मंदिरं तिकडेच आहेत, ओके. जी पोर्तुगीजांनी तोडली. ओके. आता ती इथे आणि ती आता इथेच स्थित आहे. आणि अजून एक गोष्ट इकडे देवीचा पलंग पण आहे. हो हो, सगळं एकदम पलंगाची छान खोली. अशी ती अशी लहान तुळजापूरला बघितलेलं आपण. हो. डॉल असंच सारखी आहे छान. हे रामेश्वरमला पण आहे. रामेश्वरमला रोज संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला झोपायला नेतात. ओ त्यांचे एक वेगळी शयस्थान आहे. हो, मस्त ना? शयन कक्ष. शयनकक्ष. व्हिडिओमध्ये पुढे जाऊन आम्ही एक भुयार बघितलं. असं बोलतात ते भुयार गोव्यावरून सरळ पंढरपूरला निघतं आणि ते भुयार त्याच मंदिरात आहेत ज्या मंदिरावरून गोव्याचं नाव गोवा असं पडलं. ते आपण पुढे बघूयात, पण तोपर्यंत शांतादुर्गा मंदिराच्या कॅन्टीनमध्ये आपण जाऊयात. तर 110 रुपयाची यांची स्पेशल थाळी स्पेशल आलेली थाळी. आहे आणि तुम्हाला दिसतं की भरपूर सारे आयटम्स आहेत इथे. एक सुकी भाजी भेंडीची, उसळ मसूर आहे, आहे. मसूर, अख्खा मसूर, खीर आहे, दही दही, आहे, आमटी, ताक मठ्ठा आणि आपलं तिवळ. तिवळ. चला आपण ट्राय करूया. काय खाऊया पहिलं तो वाटतं? तू पण आपली चपाती. चपाती एकदमच हे आहे ड्राय. आधी करून ठेवलेली होती. भाजीमध्ये कढीपत्ता दिसला छान. खोबरं पण आहे. हो, मुबलक खोबरं आहे आणि हळद आहे. एकदम टवटवीत भेंडी आहे आणि एवढी बुळबुळीत नाही, कधी ना भेंडी नाही. बुळबुळीत असते. माझ्या मते गौड सारस्वत ब्राह्मण लोकांचं कुलदैवत आहे. हा. त्याच्यामुळे जेवण पण कांदा आणि लसूण नसलेलं असणार आहे. अच्छा. आणि गरमागरम जेवण आहे छान. छान आहे. फक्त पोळ्या गरम नाहीये. मस्त. त्याला खोबऱ्याचं वाटण छान लागलंय. गोव्यात जे टिपिकल सकाळी उसळ पाव जो मिळतो ब्रेकफास्टला, हा. त्याच्या सिमिलर धर्तीवरती ह्याची पण ग्रेव्ही आहे. मसूर खूप छान लागते घातलेली. ही. छान आहे. मला ही भाजी खूप आवडली. उगाचच मसाले नाही घातलेत, साधी मस्त चव आहे. या भाजीला माझ्याकडनं ऑफिशियल गोल्डन थम्स मिळतं. आता आमटी आणि भात खाऊन बघूयात. मला ती पण आमटी ह्याला पण, हे वरण आहे की आमटी आता? हे खरं तर फोडणीचं वरण आहे. बापरे. वरण आहे हा. फोडणीचं वरण आहे, आमटी नाहीये. वाव, वरण पण खूप छान आहे. त्याला फक्त मिरची आणि जिऱ्याची फोडणी आहे. अप्रतिम मोहरी, आहे. जिरे, मिरची आणि कढीपत्ता आहे. खूप सुंदर आहे. बाई याला पण माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. खूपच छान आहे. खूपच छान आहे. कुठल्या तरी GSBच्या घरात जेवतोय हा फील आहे हो, जेन्युइन. हो. तू खीर खाऊन बघ, मी मठ्ठा पिते. खीरचा पण टेक्स्चर छान आहे एकदम. हा खूप कमी गोड आहे. आता खीर ना कधी कधी ती पण अशी बुळबुळीत लागते. हा, तशी नाहीये, कारण नाहीये. भाजल्या छान आहेत शेवया. खूप छान शेवया भाजल्या. शेवया भाजल्या नाही तर गुळगुळीत होतात ना. रंग किती वेगळा आहे. हो. एक एकदम डार्क आहे, एक लाईट आहे, एक व्हाईट आहे. ते छान आहे, भाजलं छान छान आहे. गेलं. आहा, मठ्ठ्याला मिरची आणि कोथिंबीरीची जी काही चव लागली आहे ना, हो. सुंदर. तिळवळ चांगलं आहे, पण तिळमध्ये कोकम कमी पडलंय. मिरची छान लागते तिळमध्ये. मठ्ठा मस्त आहे. मठ्ठ्याला माझ्याकडनं मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. म्हणजे ओव्हरऑल या डिशने बऱ्यापैकी गोल्डन थम्सअप जिंकलेले हो, आहे. हार्डकोर नॉनव्हेज इटरला
याच्या जे गोष्टी एवढं खूप वेगळं आवडत आवडतंय. आहेत. हो. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि कॅन्टीन एरिया, त्यामुळे ज्या लोकांना असतं ना की हायजेनिक आहे की नाही, हे खूपच हायजेनिक आहे. म्हणजे तुमच्या घरापेक्षा हायजेनिक मला वाटतं ही जागा असते. ही पण जागा मंगेशीच्या कॅन्टीन सारखी स्वच्छ आहे बघ. स्वच्छ एकदम. आपण चप्पल बाहेर काढून आलोय पण पायाला कुठे किचकिच, सांडलेल्या जेवणाचा काहीतरी चिकट लागला असं काहीही लागत नाही, सगळं स्वच्छ आहे. हो. सो आम्ही संपवतो आणि इकडनं निघतो. गोव्यामध्ये मंगेशी मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर हे ज्या ठिकाणी आहेत ते पोंडा. आणि पोंडा हे आपल्या महाराजांसाठी आणि त्यांच्या दूरदृष्टीतून मराठा साम्राज्यासाठी पण किती महत्त्वाचं होतं तेच बघायला आम्ही इथल्या फेमस पोंडाच्या किल्ल्यावर चाललो आहोत. तर आता आमच्या मागे किल्ला बनत आहे. म्हणजे काय, सांग प्लीज यांना. तर ह्या जागी ऍक्च्युली होता पोंड्याचा किल्ला. तो आधी होता आदिलशहाकडे. आदिलशहाकडून पोर्तुगीजांनी घेतला होता आणि पोर्तुगीजांच्याकडून महाराजांनी घेतला होता, कारण गोव्याच्या मागच्या बाजूने बेळगावच्या साईडनी पोर्तुगीजांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांना हा स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट लोकेशन होती त्यांच्यासाठीची. त्यामुळे जेव्हा पोर्तुगीजांच्या बरोबरचा त्यांचा लढा झाला होता तेव्हा हा किल्ला त्यांनी घेतला होता पोंड्याचा. हे पाठी काय चाललंय पत्राच्या मागे ते सांगायची गरज आहे. आता ती जी जागा होती जिथे त्यांनी बुरुज बांधला होता फक्त, त्या जागी आता खूप मोठं शिवाजी महाराजांचं म्युझियम होतंय. तर तिथेच शिवाजी महाराजांची सगळ्यात टॉपला 40 फुटाची मूर्ती बनणार आहे. त्याच्यात त्यांची सगळी माहिती आणि गोव्यामध्ये मराठा साम्राज्य कसं आणि त्याचा किती इम्पॅक्ट काय होतं होता त्याच्याबद्दल कळणार आहे. आणि खूप लोकांना ना असं वाटतं की गोव्यामध्ये खूपच जास्त, पहिलं मी गोवा म्हटलं की लोकांना पोर्तुगीज वाटतात, पण तसं बरोबर, नाही तसं ऍक्च्युली. नाहीये. पोर्तुगीजांच्या भरपूर वर्ष आधीपासूनच मराठा साम्राज्य इथे होतं आणि तेच आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक कॉन्टॅक्ट मिळाला आहे हो. आणि तो कॉन्टॅक्ट कोण आहे, काय आहे, हे सगळं तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सोडू नका आतापर्यंत. हा पोंड्याचा किल्ला या पत्र्याच्या मध्ये कसा दिसतो ते तर आम्ही बघू नाही शकलो, पण इथे आम्हाला जे दादा भेटले त्यांनी एका व्यक्तीचा आम्हाला कॉन्टॅक्ट दिला. तो व्यक्ती तुमच्या या पूर्ण गोवा सिरीजला कंप्लीट करू शकतो अशी एक जागा तुम्हाला दाखवेल. त्याच व्यक्तीच्या शोधात पोंड्यापासून 3 किलोमीटर बाहेर या नारळ आणि सुपारीच्या वाडीमध्ये आम्ही त्या माणसाला शोधलं. माझा एक प्लॉट होता, तो मी भाड्याला दिलाय टाटा कंपनीला. अच्छा, भाड्यांची वाडी. आणि त्या मर्दनगडावर त्यांनी येसाजी खुपरीकर म्हणून हा गडाचा प्रमुख नेमला. पण पोर्तुगीजांना एक भीती होती, कारण पोर्तुगीजांचं जे सैन्य होतं ते सगळं खाली होतं आणि मर्दनगड वरती होतं. आल्वा द कॉन्त म्हणून एक व्हायसरॉय आले होते आणि त्यांनी एक योजना आखली. तर त्यांनी आपल्या छोट्या होड्यांनी घालून तोफा आणल्या आणि दुर्भाटला उतरवल्या. दुर्भाटवरनं हा जो डोंगर वरती दिसतोय, ह्या डोंगरावरनं त्यांनी तोफांचा मारा केला किल्ल्यावर. येसाजी खुपरीकरांनी गनिमी कावा वापरला. त्यांनी गडाचे दरवाजे उघडले आणि सांगितलं आम्ही शरण येतोय. का त्याबरोबर ते बेफिकीर राहिले पोर्तुगीज. आणि येसाजी खुपरीकरांना जंगलातल्या सगळ्या वाटा माहिती होत्या. ते मावळे सगळे 150-200 मावळे होते. पोर्तुगीजांना कापून काढलं आणि त्याच्यात तो कॉन्दे दी आल्वो हा मेला. पोर्तुगीजांच्या इतिहासात एकच व्हायसरॉय जो मेलाय लढाईत, तो कॉन्दे दी आल्वो. पोर्तुगीज पळून गेले आणि जेव्हा ओल्ड गोव्यामध्ये त्यांची बैठक झाली तर तो आमचा व्हायसरॉय दिसत नाही. चौकशी केली कुठे आहे, तर ते पोर्तुगीज मराठ्यांना शरण आले आणि त्यांनी सांगितलं जरा या आमचा व्हायसरॉय आम्हाला मिळत नाही. तर त्याचं प्रेत जंगलात सापडलं व्हायसरॉयचं. पण पोर्तुगीजांच्या मनात एक शलक होती, खंत होती की हा किल्ला आम्हाला पाडायचा आहे. आणि तो किल्ला पाडला. आणि त्या किल्ला पाडून केलं काय त्याचं, आज जो बोरीचा ओल्ड ब्रिज दिसतोय त्या ओल्ड ब्रिजचं सगळं बांधकाम त्या किल्ल्याच्या दगडांनी झालेलं आहे. म्हणजे एका किल्ल्याचे दगड 3 वेळा ट्रान्सपोर्ट झालेत. अगोदर कोर्टमध्ये बांधायला एकदा आणले, कोर्टमधनं मर्दनगडावरती दुसऱ्या वेळी, मर्दनगडावरनं बोरीला तिसऱ्या वेळी. तुम्ही अजून जाल तर तुम्हाला दिसतात ते दगड. बोला ना प्लीज, कॅमेरा. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव. पुला ओलांडिता रस्ता येईल वाकडा, घरी आणीला सरळ जरी दिसला वाकड. आता ही तुम्ही खोली बघितली, हा संपूर्ण भराव त्या दगडांनी रचून त्याच्यावरती माती टाकलेली आहे. मला हे तुम्हाला जे दगड दिसत आहेत हे सगळे किल्ल्याचे दगड आहेत. हे जे दगड आहेत ह्या दगडांचं तुम्ही कार्विंग बघितल्यावर समजू शकतं की हा कुठल्या तरी कोपऱ्यात वापरायचा दगड आहे. त्याचं पुलावरती काही काम नाही. पण ही निशाणी आहे की ही खालची बेसमेंट सुद्धा जी आहे ती संपूर्ण त्या दगडांपासून बनवलेली आहे. इतिहासात खूप कमी लोकांना गोव्यात ठाऊक आहे तो किल्ला सगळा मोडून इथे वापरलाय म्हणून.
सगळ्यांना या गोष्टीची कल्पना नाही. हो पोर्तुगीजांनी, आणि जाताना पाडला त्यांनी, तो पॅरलाइज करून पाडून गेले ते. हो तिथपर्यंत ते हँड होतं त्याचं. ते पण तिथे त्यांनी ते पण दगड तिथे ते किल्ल्याचेच वापरलेले आहेत. हा जुना, आणि हा तोडला कोणी? हा पोर्तुगीजांनी जाताना, जेव्हा जाताना तोडून गेले ते. मग आपल्या सैन्याने बॅली ब्रिज बांधला आणि नंतर तो नवीन ब्रिज बनवला. आणि ही ती जुआरी नदी, हा जो फाटा आहे ना तो राशोल सेमिनरी मध्ये जातो. अच्छा. आणि तिथून त्यांनी अशा बोटीमधनं त्या ओढ्यामधनं तोफा नेल्या. आणि दुःख एवढंच वाटतंय की संभाजी महाराजांनी आपल्या हयातीत बांधलेला कुठेच त्याची इतिहासात नोंद नाही. कारण महाराष्ट्रात संभाजी महाराज सगळे जे किल्ले बांधले ते शिवाजी महाराजांनीच बांधले ना. बरोबर. पण संभाजी महाराजांचं जे एक अस्मितेचं प्रतीक होतं ते प्रतीक आज नाही, याची दुःख आम्हाला होतं गोवेकरांना. तेच की महाराज एवढे शौर्य होतं शिव संभाजी महाराजांकडे, पण ते पुसण्याचं काम झालं इतिहास सगळ्यांकडून. वयाच्या 10व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिलाय त्यांनी. एका वेळी 11 आघाड्यांवरती ते युद्ध खेळायचे एका वेळी, आणि कुठेच हरले नाही, एक लढाई हरली नाही संभाजी महाराज आपल्या आयुष्यात. आणि संभाजी महाराजांची एवढी भीती औरंगजेबाला होती, होती. म्हणूनच त्यांना इतका छळ करून करून मारण्यात मारण्यात. औरंगजेबाने सांगितलं होतं की संभाजी सारखा मुलगा जर माझा झाला तर मी जग जिंकू हो. शकतो. मला खूप खंत आहे की शिवाजी महाराजांना असा मुलगा झाला. मी जेन्युअनली सांगतो की मला माझं कधी लाज वाटते की मी असा मुलगा आहे की मला या गोष्टींबद्दल जेन्युअनली एवढी माहिती पण नाही. पण जेव्हा मी तुमच्याकडे लोकांना भेटतो आणि तो तुमच्या डोळ्यात मी ते स्पार्क बघतो त्या माणसाबद्दलचं, तेव्हा जाणवतं की बाबा आपण कुठल्या जमिनीवरती उभे होतो. हो बरोबर. आपल्या पूर्वजांचं आपल्यावरती एक म्हणजे उपकार आहेत हे, की आपला जन्म महाराष्ट्रात झाला. नाही कसं आहे, थोडेच इतिहासप्रेमी आहेत गोव्यात, कुणाला कोणाचं पडलेलं नाही. पण आपलं वाचन आहे आणि माझ्या त्याच्यात खूप रुची आहे मला त्याच्यात. आणि मी ते अँटिक कलेक्शन करण्यामुळे मी जवळजवळ 2 वेळा शिवचरित्र वाचलेलं आहे. पण प्रत्येक वेळी शिवचरित्र वाचलं ना की तुम्हाला परत ते खुणावतं, परत वाच, आणि काहीतरी नवीन गोष्ट, व्ह्यू बदलतो तुमचा, त्याच्याकडे बघण्याचा व्ह्यू बदलतो. प्रयत्न करून बघा, व्ह्यू बदलतो. आयुष्य नाही, पुढचा जन्म सुद्धा कमी पडेल शिवचरित्र समजायला आपल्याला. 1 महिना नाही, 10 महिने नाही, 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 50 वर्ष नाही, 100 वर्ष नाही, हा जन्म नाही. अहो सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, सूर्य कधी विजत नाही. 400 वर्षापूर्वी झालेले शिवाजी महाराज, अजूनही आपण त्यांचे गुण गातो. आमचा पणजोबा कोणता आपल्याला ठाऊक नाही. आपण एवढं शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल एवढ्या गप्पा मारल्यात. आपलं मराठा साम्राज्य, स्वराज्य कुठपर्यंत आलं होतं बघितलं, आणि मागे बघितलं तर सगळं पूर्ण भगवं झालंय. हे खूपच नाही खरंच म्हणजे हा शुभ संकेत आहे ते. म्हणजे अख्खा एपिसोड म्हणजे गुजबम आणणारा एपिसोड आहे माझ्यासाठी. आणि मी जनरली बोलतो की या ठिकाणी उभं राहणं, या विषयावरती बोलणं, अशा लोकांबरोबर असणं, अशा कंपनी बरोबर असणं, मी तरी म्हणतो की कंपनी मॅटर्स. ते खरंच जेन्युअनली मला ते फील होतं की कशी लोक असणं आपल्या आसपास इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे त्यांचे विचार हे आपल्याला कसे इन्स्पायर करतील सांगता येत नाही. हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता की जो आपण गोव्यावरती नुसते आपण बीचेसवरती जातो आणि दारू पितो आणि मस्ती करतो आणि मजा करतो, पोर्तुगीज कल्चर पोर्तुगीज अँगल बघतो, बघतो. आणि पोर्तुगीज अँगल बघतो, तिथे कुठेतरी एक दाखवायचं म्हणजे बघायचं होतं आम्हा स्वतःला पण की हा मराठा साम्राज्याचं एक काय आहे इथे ते बघायचं होतं. आणि त्यासाठी दादा तुमच्या माणसं भेटली आम्हाला, खरंच तुमच्याकडे धन्यवाद. ही जागा ना गोव्याचा व्हिडिओचा शेवट करायला खूप उत्तम जागा होती. पण आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी गोमंतेश्वराच्या मंदिरात गेलो. पण असं म्हणतात त्याच मंदिरावरून गोव्याचं नाव गोवा असं पडलंय. आणि याचं काहीतरी असं गुड काहीतरी ह्याला भुयार पण आहे, असं भुयारी काहीतरी मार्ग वाचलेलं. आहे, जो भुयारी मार्ग असं म्हणतात की तो इथून सुरू होतो आणि थेट पंढरपूरला जातो. अरे म्हणजे संकेताकडे. संकेत दादाकडे, अरे गोव्यातून डायरेक्ट संकेत दादांकडे. नाईस नाईस. मजा म्हणजे हे मंदिर, ओल्ड गोव्याची जी काही फेमस चर्चेस आहेत हा त्याच्यापासून हार्डली 7 ते 8 मिनिटावरती. तरी वाचलंय हे. तरी हे वाचले. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं एकदा नाव सांगा ना. पवन भट. दादा हे गोमंतेश्वर मंदिर काय आहे आणि किती जुनं आहे? ॲक्च्युली हे 400 इयर्स बिफोरचं आहे. हो. 400 म्हणजे नॉर्मली बिफोर पोर्चुगीज. अच्छा. कारण कदंब राजे त्यावेळी होते. हा त्यावेळी तुम्हाला तिथनं दिसणार बघा, तो जो शिखर दिसतो ना, तो वरचा. हा हा तो आता ॲक्च्युली चर्च झालेला आहे आफ्टर पोर्चुगीज. कदंब राजांचा महाल होता ते. तो महाल तो होता. महाल होता. नंतर तो पोर्चुगीजांनी आपल्या ताब्यात घेऊन चर्चेस वगैरे बांधले. अच्छा. अजूनही तुम्हाला तिकडे गेलात तर गांधी सर्कलहून जेव्हा तुम्ही राईट मारून जातात ना, तिकडे तुम्हाला एक छोटंसं देऊळ दिसेल शंकराचं. अच्छा.
तिथलं देऊळ मग इथं आणून स्थापना केली. अच्छा. मग स्थापना केल्यानंतर तिकडनं ते दर्शन घ्यायचे. हे बघा, इकडून ते भुयार होतं, ते कुठे पोचलायचं आम्हाला माहित नाही. पण ते पंढरपूरला जायचं असं म्हणत होतं ते. संकेत दादा पंढरपूर हे आमचे पंढरपूरचे. इकडे पुराण काळापासून गोमांचल पर्वत होता असं म्हणतात. याला नाव गोमांचल पर्वत. त्या गोमांचल पर्वतावरून हे नाव इकडे गोवा झालंय. ते मी आता खाली आलोय ह्या भुयाराच्या, आणि या भुयाराच्या आतमध्ये प्रॉपर बांधकाम आहे. हे असं बांधकाम आहे मध्ये, म्हणजे असं जस्ट खड्डा नाही, तो बांधलेलं आहे मध्ये, म्हणजे चिऱ्याच्या दगडांनी बांधलेलं आहे मध्ये. ही जी ह्याच्या आहे ना, ती एक माणूस चालत जाऊ शकतो एवढे आहे ते, एवढी उंच आहे. एवढं उंच आहे ते. कुठपर्यंत? पंढरपूरपर्यंत. पंढरपूर असं म्हणतात. आम्हाला काय माहित नाही, काय पंढरपूर कोणी गेलं नाही इकडून आता सध्या तरी. हा काका, हे बघ, हे बघ बांधकाम आहे पूर्ण. ते वडाचे पारंब्या आलेले आहेत खाली. म्हणजे आपले त्या काळचे साधू वगैरे किंवा जे शस्त्रधारी, ते काय करायचंय, इकडून ते वर यायचे, यांच्या कापाकापी करायची इकडे पूर्वजांची, परत आत जायचे. म्हणून त्याने नंतर काय केलं की इकडे माती वगैरे टाकून, दगड वगैरे टाकून हा बंद केला तो. आणि जर तुम्हाला हा आमचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. जर आमचं काही चुकलं असेल तर माफ करा. आमच्या कोणालाही दुखवायचं किंवा कोणाचं मन त्रास द्यायचा कोणाचा प्रयत्न होता. हे आमची स्वतःची क्युरियोसिटी की स्वतःचं बघायचं की नक्की काय आपलं खोदून काढायचं आपलं की काय होतं, आणि त्यासाठी हा प्रयत्न होता. काही तुमच्याकडे माहिती असेल तर ती पण कमेंट करून सांगा. आम्ही नक्की त्याच्यावरती विचार करू आणि परत येऊ. पुढच्या वेळी येऊ नक्की तेव्हा येऊ. आम्ही ते सगळं बघू.